नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फॅक्ट स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण भयकथा, हास्यकथा, बोधकथा घेऊन येत असतो. जर आपल्याला या कथा आवडत असतील आणि आपण पहिल्या वेळेस या चॅनलवर आला असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजची कथा ही भयकथा आहे. ही कथा रमेशची आहे, जो 2 वर्षापासून मुंबईला नोकरीनिमित्त राहतो. त्याचं गाव कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्याच्या घरी त्याचे आईवडील, आजी आजोबा आणि एक लहान भाऊ राहतो. रमेशला गावाकडे जायला खूप दिवस झाले होते. त्याला आता घरची खूप आठवण येत होती. एक दिवस त्याने ऑफिसला 3 दिवसाची सुट्टी घेतली आणि गावाकडे जायचं ठरवले. ठरल्याप्रमाणे रमेश शनिवारी ऑफिस सोडून संध्याकाळी घरी आला. आता त्याला पुढील सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या, तर त्याने संध्याकाळीच गावी जायचे ठरवून तो जायची तयारी करू लागला. सगळं आवरून तो बसस्टँडला आला. तशी 7:30ची मुंबई रत्नागिरी लागलेलीच होती. गाडीमध्ये जास्त लोक नव्हती. रमेश धरून एक 10-12 जण होते. गाडी आता रत्नागिरीकडे निघाली होती. रमेश सकाळी 5:30ला रत्नागिरीला पोहोचला. तिथून त्याच्या गावी जायला बऱ्याच गाड्या होत्या. आता रमेश आपल्या गावी घरी आला होता. त्या दिवशी रमेशनं कुणालाही न भेटता दिवसभर आराम केला व दुसऱ्या दिवशी रमेश आपल्या गावातील मित्रांना भेटायला गेला. सगळ्या मित्रांमध्ये रमेशचे 2 खास मित्र होते, जे शाळेत असतानापासूनच सोबत होते. रमेश आल्यामुळे त्यांना फार खुशी झाली होती. त्या दोन्ही मित्रांपैकी एकाचे नाव आनंद व दुसऱ्याचे नाव अक्षय होते. गप्पा मारताना अक्षय म्हणाला, "अरे, तुला परवा परत जायचे आहे ना मुंबईला? मग आज आपण आमच्या माळ रानावरच्या शेतात मस्त जेवणाचा बेत करूया. तू तुझ्या घरी तसं सांगून ये." तसं रमेश आणि आनंद तयार झाले. ठरल्याप्रमाणे तिघे मित्र संध्याकाळी माळ रानावर जायला निघाले. जेवण वगैरे सगळं माळ रानावरच तयार करायचं होतं. ते तिघेही माळ रानावर पोचले. त्यामध्ये आनंद स्वयंपाक करण्यात खूप पटत होता. आनंद स्वयंपाकाची तयारी करू लागला. आजूबाजूला बरीच झाडं झुडपं होती. तसंच थोड्या दूर अंतरावर एक पडकी विहीर होती. रमेश आणि आनंद त्याला स्वयंपाकात मदत करत होते. आता जवळपास रात्रीचे 9:30 वाजले होते. तिथे लाईटची व्यवस्था नव्हती. त्यांनी सोबत कंदील व टॉर्च घेऊन गेले होते. त्यांचं जेवण होऊन आता ते गप्पा मारत बसले होते. निवांत गप्पा मारताना जवळपास 11 वाजले होते. तसे रमेश म्हणाला, "चला, आता खूप रात्र झाली आहे, आपण घरी जाऊया." आनंद म्हणाला, "अरे बस रे, तू परत कधी येशील? बस थोडा वेळ, थोडं बोलू आणि मग घरी जाऊ." तसंच अक्षय म्हणाला, "अरे, मी जरा लघवीला जाऊन येतो." आणि तो बाजूच्या विहिरीजवळ गेला. तो आता अंधारात दिसेनासा झाला होता. बराच वेळ झाला अक्षय परत आला नाही. आनंद म्हणाला, "हा अक्षय लघवीला गेला, अजून आला नाही. झोपला की काय तिकडे?" असे म्हणून ते दोघं टॉर्च घेऊन अक्षयला पाहायला गेले. विहिरीजवळ गेले असता विहिरीच्या मागच्या कोपऱ्यात अक्षय मान खाली घालून बसला होता. हे पाहून रमेश म्हणाला, "अरे अक्षय, इथे असा अंधारात का बसला? आम्ही तुझी केव्हाची वाट पाहतोय. चल लवकर." पण अक्षय काही बोलायला तयार नव्हता. आनंदनेही त्याला आवाज दिला. तसा अक्षय जोरजोरात हसायला लागला. आम्हाला वाटलं की हा दोघांना घाबरण्याचा प्रयत्न करतोय. आनंद थोडा चिडूनच म्हणाला, "अक्षय, चेष्टा करू नको, चल लवकर, रात्र खूप झाली आहे." पण अक्षय हसतच होता. त्याचं हसणं काही केलं थांबत नव्हते. तो एकदम भेसूर आणि भीतीदायक आवाजात हसत होता. हसताना मध्येच तो काहीतरी बोलत होता, पण त्याचं बोलणं त्या दोघांना कळत नव्हतं. आता अक्षयने दोघांकडे बघितले. तसंच रमेशने अक्षयच्या तोंडावर टॉर्च केली. अक्षयचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि तो स्वतःच्याच हाताने स्वतःचे केस ओढत होता व दुसऱ्या हाताने स्वतःच्या चेहऱ्यावर ओरखडत होता. हे पाहून आनंद व रमेश तर खूपच घाबरले होते. तेवढ्यात अक्षय त्यांच्या दिशेने धावून आला. ते पाहून ते दोघंही माघारी पळायला लागले. अक्षय जोरात ओरडत त्या दोघांचा पाठलाग करत होता. दोघं जीव हातात घेऊन पळत होते.
पळताना आनंदच्या पायाला ठेच लागली व तो खाली जमिनीवर पडला. पुढे रमेश पळत होता. नंतर रमेशच्या लक्षात आलं की आनंद कुठं दिसत नाही आहे. म्हणून रमेशने मागे वळून पाहिले तर आनंद जमिनीवर पडला होता. तसाच अक्षय त्याच्याजवळ येत होता. अक्षय जवळ येऊन आनंदचा पाय धरून त्याने आनंदला विहिरीकडे उडत नेले. रमेशला काय करावे हे कळतच नव्हते. रमेश जोरात ओरडत होता, अक्षय सोड त्याला, सोड. पण ती दोघंही आता अंधारात दिसेनासे झाले होते. रमेश जोरजोरात ओरडत होता. तेवढ्यात तिथे एक माणूस आला. त्याच्या खांद्यावर घोंगडी होती, डोक्यावर एक पटका होता, हातात एक काठी होती व एका हातात एक भलं मोठं चांदीचं कड होतं. कपाळावर हळद लावलेली होती. त्याने येऊन रमेशला विचारले, काय रे पोरा, काय झालं, ओरडतोस का? रमेशच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. त्या माणसाने रमेशला धीर देत विचारले, घाबरू नको, शांत हो आणि काय झाले ते मला नीट सांग. ते रमेशने घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, चल माझ्याबरोबर, घाबरू नको आणि मनात देवाचं नामस्मरण चालू ठेव. आता ते दोघेही विहिरीकडे निघाली होती. विहिरीच्या मागच्या बाजूला दाट झुडपं होती. त्या झुडपातून गुरगुरण्याचा आवाज येत होता. ते दोघेही त्या झुडपात शिरले. रमेश मागून चालत होता आणि तो खूप घाबरलेलाही होता. थोडं पुढं गेल्यावर टॉर्च फिरवली तर दोघेही समोरचं दृश्य पाहून थबकलेच. आनंद जमिनीवर बेशुद्ध पडला होता व अक्षय त्याच्या छातीवर बसून आनंदचा चेहरा रागाने वरवडत होता. आनंदच्या चेहऱ्यावर जखमा दिसत होत्या. त्यातून थोडंफार रक्तही येत होतं. तितक्यात तो माणूस धावतच अक्षयकडे गेला व त्याला लोटून देऊन जमिनीवर पाडले. अक्षय खूप हातापायी करत होता आणि रमेश एका जागी स्तब्ध होऊन हे सगळं बघत होता. त्या माणसाने खिशातून हळद काढली व बळजबरीने अक्षयच्या कपाळावर लावली. तसं काही वेळातच अक्षय शांत झाला व निश्चित पडला. त्या माणसाने आनंदचा चेहराही पुसला व आनंदच्या कपाळावरही हळदीचा टिळा लावला. तो रमेशला म्हणाला, पोरा, गावात जाऊन काही माणसं घेऊन ये, त्यांना न्यायला. तू येईपर्यंत मी यांच्याजवळ इथेच थांबतो. रमेश लगेच धावत पळत गावात आला व काही लोकांना जमा करून त्याने सगळी घडलेली हकीकत सांगितली. सगळेजण आता माळरानावर आले होते आणि आल्यानंतर रमेश बघतो तर काय, ते दोघं झुडपात नसून एका मोकळ्या जागेवर पडलेले होते. तसे गावकऱ्यांनी रमेशला विचारले, अरे तू सांगितलेला माणूस कुठे आहे? हे ऐकून रमेश इकडं तिकडं बघत होता, पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता. गावकऱ्यांनी त्या दोघांना त्यांच्या घरी आणले. सकाळी संपूर्ण गावात बातमी पसरली होती. लोक बघायला येऊ लागले. आनंद आता शुद्धीवर आला होता. तो बरा होता. चेहऱ्यावर काय त्या थोड्याफार जखमा होत्या, तेवढंच. रमेश आणि आनंद आता अक्षयच्या घरी आले. तिथे खूप लोक जमली होती. अक्षय बेडवर उठून बसलेला होता, पण तो काहीच बोलत नव्हता. तो सारखं एकटक खाली बघत होता. आम्ही आलो याचंही त्याला भान नव्हतं. तसंच जमलेल्या लोकांमधील एक वयस्कर म्हातारा म्हणाला, अरे कुणीतरी जाऊन बाजूच्या गावातून तिथल्या मंदिरात एक गुरुजी आहेत, त्यांना घेऊन या, त्यांना यातली सगळी माहिती आहे, ते बघतील काय ते. लगेच एक माणूस गाडी घेऊन गेला व थोड्याच वेळात त्या गुरुजींना घेऊन आला. त्यांनी अक्षयला पाहिले व विचारले, याच्यासोबत अजून कोण कोण होते? असं विचारतात सगळ्यांनी आनंद आणि रमेशकडे बोट दाखवले. गुरुजींनी काय घडले हे सर्व विचारले. तसे रमेशने सर्व काही सांगितले. हे ऐकून गुरुजी थोडा वेळ विचार करत राहिले व काही पूजाविधी करून तिघांच्या हातात मंतरलेला धागा बांधला. आता काळजी करण्यासारखे काही नाही, असे गुरुजी सांगू लागले. गुरुजी म्हणाले, त्या माळरानावरील तिची विहीर आहे, तिथल्या आत्म्याने अक्षयच्या शरीराचा ताबा घेतला होता, म्हणून हे सगळं घडलं. पण आता घाबरण्यासारखे काही नाही. 2-3 दिवस आराम करा, बरं वाटेल. तसं गावकऱ्यांनी त्या विहिरीबद्दल गुरुजींना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की एक 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या गावातील एक महिलेला तिच्या नवऱ्याने त्या माळरानाची विहिरीत ढकलून दिले आणि तिथं तिचा मृत्यू झाला. पण आतापर्यंत तिथं असं काही घडलं नाही किंवा कधी काही ऐकायलाही मिळालं नाही. पण आता हे सगळं सुरू झालं आहे. शक्यतो रात्रीचं तिकडे कोणी जाऊ नका, असं सांगून गुरुजी परत त्यांच्या गावी गेले. दुसऱ्या दिवशी रमेशला मुंबईला जायचं होतं. तो आता मुंबईकडे निघाला होता. बसमध्ये बसल्यावर तो सारखा विचार करत होता, हे सगळं घडलं ते ठीक आहे, पण काल रात्री माळरानावर अचानक मदतीला धावून आलेला माणूस कोण होता आणि तो कुठे गेला? या प्रश्नाचे उत्तर मात्र रमेशकडे नव्हते.
तर मित्रांनो, ही होती आजची कथा. आपल्याला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, देवाचं अस्तित्व आहे, आपला फक्त विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.